पुण्याला आलेल्या होत्या आणि पुण्याला आलेल्या असताना त्यांना महागाईची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जमले होते. परंतु हे लोकशाही मार्गाने सगळं होत असताना सुद्धा ज्यावेळी आमच्या वैशाली नागवडे या तिकडे हॉटेल मॅरिएटमध्ये सुद्धा भेटायला मिळालं नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण सभागृहामध्ये जाऊया आणि एक निवेदन स्मृती इराणींना देऊया की ज्या पूर्वी महागाईच्या विरोधात लढत होत्या, आज ते केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि त्यांना महाराष्ट्रातल्या महिलांच्या भावना पोचल्या पाहिजेत त्यांच्यापर्यंत. म्हणून फक्त 4 जणी मिळून ते निवेदन द्यायला स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या इथे गेलेल्या असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थोबाडात मारली आणि त्याचं त्यांना 2 वेळा त्यांनी मारल्यानंतर त्याला तिच्या कानापर्यंत ते दुखापत झालेली आहे. आणि ही कुठली सभ्यता आहे भाजपची की महिलांवरती हात टाकायचा, म्हणजे यांना आता महाआघाडीचं सरकार सत्तेत असलेलं यांना बिलकुल चालत नाहीये, म्हणून यांचे नेते सुद्धा पिसाळल्यासारखं बोलत आहेत. आणि आज त्यांच्या एका कार्यकर्त्याने चक्क महिला कार्यकर्तीवरती हात उचलण्याचा प्रसंग आलेला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे, याचा आम्ही अत्यंत धिक्कार करतो आणि अशा लोकांना पोलिसांनी तर